चॅनलवरती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लोकप्रशासन हा सिव्हिल सर्व्हिसेस मेन्स एक्झामिनेशन 2023 हा जो एक ऑप्शनल पेपर आला होता पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा, तर हा पेपर आपण एक एक प्रश्न घेणार आहोत आणि त्याचं सोल्युशन मी तुम्हाला देणार आहे या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ ऐकतेवेळी जर का तुम्ही हेडफोनचा वापर केला तर ते खूप चांगलं राहील. व्हॉईस जर का कमी येत असेल तर प्लीज आपल्या मोबाईलचा व्हॉल्यूम जो आहे तो तुम्ही वाढवायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ उत्तम प्रकारे ऐकायला येईल. तर विदाऊट एनी फर्दर डिस्कशन आपण स्ट्रेट आपल्या विषयाकडे येऊया. सगळ्यांना माहिती आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन 2 पेपर आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. तर हा पेपर 1 आहे 2002-03 मधला. तर एक एक प्रश्न आपण वाचूया आणि तुम्हाला एका प्रश्नाचं हिंट या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेल. तर पहिला प्रश्न घेऊया. हे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 150 वर्ड्समध्ये आपल्याला द्यायचं आहे. तर असे एकूण 5 प्रश्न आहेत. तर 10 × 5 एकूण 50 प्रश्न या ठिकाणी आहे. तर प्रत्येक प्रश्न आपण वाचूया आणि त्याचं हिंट मी तुम्हाला या ठिकाणी देतो आहे. पहिला प्रश्न वाटतं, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन होरायझन्स हॅव बीन एक्सपांडिंग टू कॅटर द कॉम्प्लेक्स नीड्स ऑफ द सिटिझन्स इन द ग्लोबलाइज्ड एरा. परत एकदा वाचतोय, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन होरायझन्स हॅव बीन एक्सपांडिंग टू कॅटर टू द कॉम्प्लेक्स नीड्स ऑफ द सिटिझन्स इन द ग्लोबलाइज्ड एरा. तर या प्रश्नाचं ॲनालिसिस अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. या प्रश्नाचं थीम आहे की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा विषय जो आहे किंवा हा सब्जेक्ट जो आहे हा आजकालच्या ग्लोबलाइज्ड एरामध्ये स्वतःला ॲडजस्ट करून घेण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे आणि त्याची व्याप्ती किंवा त्याचं एक होरायझन्स जे आहे, त्याचे जे लिमिट्स आहेत ते सतत जे आहेत ते वृद्धिंगत होत आहेत, वाढत आहेत, एक्सपांड होत आहेत. ठीक आहे, असं याचं एक मूळ याच्यामध्ये जे कॉन्सेप्ट आहे तो दडलेला आहे. तर लक्षात घ्या की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे नेमकं काय आहे. तर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे याच्या डेफिनेशन्स ज्या BL फडियाच्या बुक्समध्ये दिलेल्या आहेत त्याच्यानुसार सिटिझन्सवरती नियंत्रण ठेवण्याकरिता सरकारच्या हातामध्ये असलेली एक यंत्रणा, असं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनची एक मूळ डेफिनेशन एक आहे की लोकांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी गव्हर्मेंटची हे एक काय आहे, यंत्रणा आहे, ज्याला आपण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या विषयाखाली अभ्यासतो. तर लक्षात घ्या की समाज जो आहे तो सतत विकसनशील आहे. एक लक्षात घ्या, समाजाची नेहमी डेव्हलपमेंट होणार आहे, सायक्लेशन्स त्या ठिकाणी होणार आहेत, नवीन नवीन पिढ्या येत जाणार आहेत. तर त्याच्यामुळे समाज जो आहे, भारतीय समाज हा कंटिन्युअसली काय होत आहे, डेव्हलप्ड होत आहे. ठीक आहे, नवीन नवीन सायक्लेशन्स होत आहेत, नवीन नवीन जनरेशन्स येत आहेत, त्यांची वेगवेगळ्या प्रकारची थिंकिंग आहे, ते सतत मोबाईलचा वापर करतात, त्यांना इन्फॉर्मेशन प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अवेलेबल आहे. आणि आता ग्लोबलायझेशन जे आहे, ग्लोबलायझेशनमुळे आपण अलग अलग देशांचं कल्चर आपल्याला माहिती होत आहे. अलग अलग देशांमध्ये काय कल्चर आहे, काय ट्रेंड्स आहेत, काय काय नवीन नवीन गोष्टी उदयास आलेल्या आहेत, त्या सगळ्यांचं आपल्याला माहिती जी आहे ते आपल्याला या भेटणार आहे. तर मी जसं तुम्हाला सांगितलं की सोसायटी जी आहे ती सतत जी आहे ते वृद्धिंगत होत आहे. त्याच्यामध्ये नवीन नवीन सायक्लेशन्स होत आहेत, नवीन नवीन त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत आहे आणि नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला सोसायटीमध्ये बघायला मिळत आहे डेव्हलपमेंटच्या स्वरूपाने. तर ग्लोबलायझेशन जे आहे, ग्लोबलायझेशनमुळे काय झालेलं आहे की अलग अलग देशांचं कल्चर जे आहे, अलग अलग देशांचं कल्चर आपल्याला बघायला, अनुभवायला मिळत आहे. आणि एक जनरल आता एक ट्रेंड आहे आपल्या सोसायटीमध्ये चालू असलेला की आपण ॲक्च्युली वेस्टर्नला खूप फॉलो करतो आहे. म्हणजे आपल्या बोलण्याचा ढंग जो आहे किंवा आपले काही काही शब्द जे आहेत ते आपण यूज करतो आहे
आपल्या बोलीभाषेमध्ये ते आपण थोडं थोडं वेस्टर्नला फॉलो करतो आहे. बोलताना पण ॲक्च्युली आपण पूर्णपणे आपली मातृभाषामध्ये नाही बोलत. आपण मध्ये मध्ये जे आहेत इंग्लिश वर्ड्सचा आपण यूज या ठिकाणी करतो आहे. हे डेली लाईफमध्ये आपल्याला बघायला मिळते. तर अशा प्रकारे आता आपली सोसायटी जी आहे ते एक प्रकारे खूप विकास होत आहे सोसायटीचा. अगोदर जसं एक होतं की ते मोबाईल्समध्ये 2G इंटरनेट होतं. काही दिवसांनी ते 3G आलेलं आहे, 4G आहे, 5G आहे. आता नवीन नवीन वेब सिरीज आहेत. पॉडकास्ट एक नवीन संकल्पना आलेली आहे आता. त्याची सुरुवात वेस्टर्न कंट्रीजमध्येच झाली होती, पण आता ते हळूहळू आपण पण त्या रस्त्याने चाललो आहे. तर हे एक ग्लोबलायझेशनमुळेच झालेलं आहे. तर होत काय आहे की आपली सोसायटी जी आहे ती सतत वृद्धिंगत होत आहे, विकास होत आहे, सोसायटीचा डेव्हलप होत आहे, नवीन नवीन गोष्टी आपण आत्मसात करतो आहे. तर या सगळ्या कंटिन्युअसली विकास होत असलेल्या सोसायटीला नियंत्रणामध्ये जर का ठेवायचं असेल तर सरकारलासुद्धा स्वतःमध्ये डेव्हलपमेंट जी आहे ते करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. जुने कायदे जे आहेत त्याच्यामध्ये अमेंडमेंट करून जुन्या कायद्यांची जो काही इररेलेवंट भाग आहे तो किंवा अख्खाच्या अख्खा कायदा जुने कायदे संपुष्टात आणून नवीन कायदे करणे हे सरकारची गरज आहे. आता 4G 5G जे टावर्स आलेले आहेत तर त्याच्यावरती असं एक आहे की जे बर्ड्स आहेत त्या वरती 5G टावर्सचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये इफेक्ट होत आहे. एक असं आहे. तर त्याच्यावरती नवीन कायदासुद्धा आणणं गरजेचं आहे गव्हर्मेंटला. कारण की गव्हर्मेंटला जसं सोसायटीला लुक आफ्टर करणे आहे त्याच प्रकारे एन्व्हायरमेंटचंसुद्धा गव्हर्मेंटला काळजी घेणं गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे अशा सगळ्या कंडिशन्समध्ये नवीन कायदे करणं हे पण एक झालेलं आहे, क्रमप्राप्त आहे. सरकारची एक नैतिक जबाबदारी आहे. तर बघा म्हणजे डेव्हलपमेंट काय झालेली आहे 2G पासून 3G, 3G पासून 4G, 4G पासून 5G. तर अशा प्रकारे विकास झालेला आहे. हे तर मी एक फील्ड सांगितलं. असं प्रत्येक फील्डमध्ये विकास होत आहे. तर प्रत्येक फील्डमध्ये जो विकास होत आहे सोसायटीमध्ये, ठीक आहे, त्याच्यामुळे गव्हर्मेंटची सुद्धा एक जबाबदारी आहे की विकास कंटिन्युअस होत असलेल्या सोसायटीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी गव्हर्मेंटची जी यंत्रणा आहे ज्याला आपण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतो. ॲक्च्युली ही क्रिया आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, नियंत्रणात ठेवणे सोसायटीला. तर सोसायटीला नियंत्रणात ठेवायचं असेल आणि ती सोसायटी जी कंटिन्युअसली डेव्हलप होत आहे तर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनसुद्धा डेव्हलप होणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामुळे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा सब्जेक्ट जो आहे किंवा ही यंत्रणा जी आहे ती कंटिन्युअसली काय होत आहे, डेव्हलप्ड होत आहे. जेणेकरून कंटिन्युअसली विकास होत असलेल्या सोसायटीला नियंत्रणामध्ये ठेवण्यामध्ये पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन कधी फेल होणार नाही. त्याच्यामुळे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनची डेव्हलपमेंट जे सतत होत आहे. नुसतं एवढंच नाही तर बघा आता हायवेज जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप होत आहेत. 2 वेजचे 4 वे होत आहेत. 4 वेजचं पण आता एक्सपान्शन होत आहे. तर त्या ठिकाणी जंगलतोड होत आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे शेतीचं लँड आहे, ॲग्रिकल्चरल लँड आहे ते त्या ठिकाणी रोड्सच्या कन्स्ट्रक्शनमुळे कुठेतरी आता आपल्या हातातून जात आहे, कमी होत आहे. त्यानंतर बरेचसे झाडं जे तोडले जातात त्याच्यामुळे सुद्धा एन्व्हायरमेंटवरती फरक पडतो आहे. तर ही डेव्हलपमेंट आहे ना, आहे की नाही, ही एक डेव्हलपमेंट आहे. तर ह्या सुरू असलेल्या डेव्हलपमेंटमध्ये म्हणजे सोसायटीमध्येच डेव्हलपमेंट होत आहेत. तर ह्या सुरू असलेल्या डेव्हलपमेंटमध्ये विकास होत असलेल्या सोसायटीला नियंत्रणात ठेवण्यासाठी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन पण स्वतःमध्ये काय करते, नेहमी अपग्रेडेशन करते आहे. हे तर झालं 2-3 उदाहरण मी तुम्हाला सांगितले. आता ग्लोबलायझेशन जो मूळ या प्रश्नामध्ये सांगितलेला आहे, विचारलेला आहे की ग्लोबलायझेशन एरामुळे. तर जसं की पॉडकास्ट एक संकल्पना आलेली आहे. आजकाल लिव्ह इन रिलेशनशिप एक नवीन कॉन्सेप्ट आलेला आहे. तर आणि त्यानंतर LGBTQ कम्युनिटी ही पण सुद्धा आता ग्लोबलाइज्ड एरामुळे आता पुढे आलेली आहे आपल्या इंडियामध्ये. तर ग्लोबलाइज्ड या सगळ्या विषयांमध्ये सुद्धा सरकार काय करते आहे, नवीन नवीन कायदे करते आहे, नवीन नवीन प्रोग्राम्स लॉन्च करते आहे. सुप्रीम कोर्ट पण बरेचसे निर्णय आता वेगवेगळ्या स्वरूपाचे देत आहेत. तर याचा अर्थ काय आहे, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करते आहे. कारण की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन
एक डेफिनेशनसुद्धा काय दिलेली आहे की एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेटिव्ह आणि ज्युडिशियरी तिघांना मिळून पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन तयार झालेलं आहे, अशी पण एक डेफिनेशन आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या की कंटिन्युअसली सगळ्या फील्ड्समध्ये गव्हर्मेंट नवीन नवीन कायदे करते आहे, स्वतःला डेव्हलप करते आहे. म्हणजेच पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे ते सुद्धा कंटिन्युअसली विकास होत आहे. आता जे मी तुम्हाला मुद्दे सांगितले तेच मुद्दे याच्यामध्ये लिहायचे आहेत. एवढं जरी आपण लिहिलं तर 150 शब्दात 150 वर्ड्स जे आहेत ते इझिली आपले या ठिकाणी होऊन जातील. आणि जर का याचं एक वर्ड टू वर्ड तुम्हाला जर का उत्तर हवं असेल तर तुम्ही मला कमेंट करा. आपण वर्ड टू वर्ड या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते लिहूयात. हा एक व्हिडिओ झालेला आहे. भविष्यामध्ये सगळे पब्लिक हा जो पेपर आहे हा पूर्ण आपण सॉल्व करूया. आणि भविष्यामध्ये इतर सब्जेक्टचे पण जर का तुम्हाला लेक्चर्स हवे असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये कळवा. आजचं लेक्चर जर का तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि प्लीज कमेंट करा.